नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल की आपल्या सोबत आहेत सीझन 3 ज्यांनी गाजवला बिग बॉसचा त्या सुरेखाताई. सुरेखाताई सीझन 5 सुरू झाल्यापासून अनेक मतं मांडत आहेत. कोणाचा गेम त्यांना आवडत नाहीये तर कोणाचा गेम त्यांना भन्नाट वाटतोय. त्यांना आपण बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल तर प्रश्न विचारणारच आहेत. त्याचबरोबर त्यांचे नवीन येणारे प्रोजेक्ट कोणते आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. त्याआधी त्यांचं स्वागत करूया 7 स्टार मराठीवरती. मॅडम, तुमचं स्वागत आहे 7 स्टार मराठीवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिलाच प्रश्न आहे, म्हणजे सगळे बिग बॉसच्या फॅनना हाच प्रश्न विचारावा वाटत असेल की तुम्ही बिग बॉस बघताय का? साहजिकच आहे. बिग बॉस कधी सुरू होतंय आणि त्याचे नवीन एपिसोड बिग बॉस कधी सुरू होत, आय एम सो सॉरी. बिग येस बॉस येस. कधी सुरू होतंय आणि त्याचे नवीन एपिसोड कधी पाहायला मिळतात त्याची उत्सुकता होती. आणि बिग बॉसचा जो काय प्रेक्षक आहे त्या सगळ्यांनीच गेल्या वर्षी बिग बॉस नक्कीच मिस केलं असेल, कारण एक वर्ष झालं नव्हतं. तर त्यामुळे या वर्षी ती आतुरता दुपटीने वाढली होती. आणि जसं बिग बॉस लवकरच येत आहे असं कळल्यानंतर ती तारीख किंवा आता कोण कोण जाणार आहेत आतमध्ये ही उत्सुकता मलाही होती आणि न चुकता मी एपिसोड पाहतीये. आता तुम्ही तर बिग बॉस मध्ये जाऊन आलेला आहात मॅडम, तर सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय आता हे जे आवली कंटेस्टंट आलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये, तर यांची निवड प्रक्रिया काय असते? म्हणजे कोणता क्रायटेरिया असतो मेकरचा की अशा लोकांना निवडलं जातं? अ मला माहित नाही. म्हणजे आता मी काय हे ना या गोष्टी आहेत ना, हे जे प्रश्न आहेत हे खूप आतले आहेत. म्हणजे हे कितपत बोलणं योग्य आहे मला माहित नाही. पण 4-5 महिन्या म्हणजे जसं आता कार्यक्रम समजा आता या महिन्यात सुरू झाला ऑगस्टमध्ये, तर त्याच्या 5 महिन्या आधीपासूनच कलाकारांना ते कॉन्टॅक्ट करतात. बरेच म्हणजे म्हणजे जसं मला बोलवलं तसं माझ्या मते असंख्य कलाकारांना ते भेटतात, मीटिंग्स करतात. आणि मीटिंग मध्ये छान गप्पा होतात. म्हणजे ते काही प्रश्न असे विचारत नाहीत, पण अशा छान गप्पा होतात. त्यातनं त्यांना जे वाटतात की या व्यक्तीला आपण जर घरात नेलं तर मजा येईल, असं त्यांना जे वाटतात त्यातले ते मग सिलेक्ट करतात. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मते 100-150 लोक भेटत असतील, हो. त्यातले 15 ते 16 मोजके लोक ते सिलेक्ट करतात. आता एवढ्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेस नंतर असे कंटेस्टंट घरामध्ये येतात आणि काही लोक घरात आल्यापासून घरामध्ये वाद विवाद ह्या सगळ्या गोष्टी करतात. आता एक सिनियर कंटेस्टंट घरामध्ये आलेले आहेत, वर्षाताई, आणि त्यांचा पहिल्याच आठवड्यामध्ये या लोकांनी कसा इन्सल्ट केला तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे मी निक्की तांबोळी बद्दल बोलतोय. तर याबद्दल बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर तुमचं याबद्दल काय मत आहे? हो, मी पण माझ्या मते माझ्या सोशल मीडियावर इन्स्टावर मी पोस्ट टाकलीच होती की भले काही असेल, तो गेम असेल, तो गेमच आहे. तिथे तुम्ही सगळ्यांचं आता ह्याच्यातलं संमिश्र माझ्या मते प्रतिक्रिया असतील लोकांच्या की ही काय बोलतीये. पण खरंच आहे ना, तो गेम आहे. तिथे सगळे सारखे आहेत, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण तरी सुद्धा आपण मला वाटतं घरातनं जे एक संस्कार असतात आपल्यावर की आपण मोठ्यांशी कसं बोललं गेलं पाहिजे किंवा त्यांच्याशी कसं वागलं गेलं पाहिजे. मी म्हणत नाही की त्यांच्याशी तुम्ही जुळवूनच घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेला. पण तरी सुद्धा बोलताना काही शब्दांचा वापर जो काही केला गेला तो मलाच काय, बिग बॉसचे खऱ्या अर्थाने जे फॅन आहेत ना त्यांना कोणालाच हे आवडलं नसेल. कारण ह्या ज्या मुली आहेत यांचं जे वय आहे याच्यापेक्षा जास्त वर्ष तिने इंडस्ट्रीमध्ये काम केले, वर्षा उसगावकरनी. आणि त्या बाईला तुम्ही असं बोलताय, ते पण इतके कॅमेरे आहेत, इतके लोक पाहतायत. तर हे त्यांना आता आतमध्ये कदाचित कळत नसेल, पण मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला हे खटकलेली गोष्ट आहे. आणि ही खटकण्यासारखीच आहे. कारण आपण 80s-90sचा जो काळ बघितला तेव्हा म्हणजे मराठी इंडस्ट्री, वर्षा उसगावकर, अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ही खूप मोठी आणि खूप दिग्गज नावं आहेत. यांच्याबद्दल बोलण्याचं धाडस कसं कोणी करू शकतं, हा खूप मोठा प्रश्न आहे मला. तुमचं करिअर पण आता एवढं मोठं आहे, म्हणजे आता तुम्ही सुद्धा बिग बॉसच्या घरात जाऊन आलाय. तुमचा आणि सोनाली पाटील मध्ये पण थोडासा वादविवाद झाला होता, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे जेवढे बिग बॉसचे चाहते आहेत. पण हा वादविवाद झाल्यानंतर मला एक जाणून घ्यायचंय की बाहेर कसं आपण भांडण झालं, तो राग मनामध्ये ठेवतो, बिग बॉसच्या घरात सगळ्यांना परत एकमेकाचे तोंड बघायचे. हे तुम्हाला असं वाटतं का हे जाणून बुजून केलं जातं का ते घडतं, म्हणजे प्रेक्षकांना नाही, गोष्टी नाही, नाही, क्लिअर नाही. होतील? जाणून बुजून नक्कीच आहे ना, नाही घडवून आणत नाहीत. हे जाणून बुजून किंवा असं काही नाहीये. या गोष्टी घडतात तिथे आतमध्ये. म्हणजे आपण कितीही ठरवून गेलो ना, की नाही बाबा, आपण सगळ्यांशी छान राहायचंय. आपल्याला उगाचच कुठे ते ग्रुप वगैरे हे असं नाही करायचं. आपण छान राहायचं सगळ्यांशी, आपण जसे आहोत.
पण ना डे वन पासून जो गेम सुरू होतो तो तुम्हाला सुद्धा कळत नाही, खरं सांगायचं तर, की तो तुम्हाला ना तो माइंडचा गेम आहे. मुळात तो कळायलाच वेळ लागतो. पहिले 2 आठवडे तर मी शोधत चाचपडत होते, की काय प्रकार आहे, काय गेम येतात, ते काय टास्क येत आहेत. खरंच सांगते, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, परत सकाळी उठल्यावर त्यांचीच तोंड तुम्हाला बघायची असतात. तर त्यामुळे ना ह्या गोष्टी घडत जातात. तुम्हाला सांगितलं जात नाही किंवा हे मुद्दाम घडवून आणत नाही. आणि मुद्दाम घडवून आणत असतील तर तो हा हा गेमचा पार्ट आहे. या गोष्टीला काय म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. पण आम्हाला सांगितलं जात नाही, की तुम्ही असं-असं करा किंवा तसं-तसं करा. असं काही सांगितलं जात नाही. ते होत जातात गोष्टी. म्हणजे जे लोक बोलतात बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे म्हणायचं. नाही, नाही, नाही. स्क्रिप्टेड वगैरे नाहीये. हां, मात्र जो कोणी कमी पडत असेल, त्यांना जसं आपण या सीझन मधलाच एक सदस्य घेऊया, सूरज. आज तो महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे. येस, येस, येस. आणि मला सूरज खरंच आत्तापर्यंत माहित नव्हता. पहिल्यांदा मी अगदी प्रामाणिकपणे सांगते आता इथे, की जेव्हा त्याची एंट्री झाली पहिल्या पहिल्या एपिसोडला, मला असं म्हटलं, "अरे कोणाला आणताय तिकडे आतमध्ये? कोण आहे हा?" म्हणजे असं बोलायची मला आज मला लाज वाटते खरं तर. पण मी जेव्हा त्याला बघितलं मग मी त्याचं सोशल मीडियावर जाऊन त्याचे व्हिडिओज बघितले, त्याचे फॉलोअर्स, त्याला किती सपोर्ट आणि ते तर तो नंतरचा मुद्दा. पण ओव्हरऑल त्या घरातलं त्याचं वावरणं पाहिल्यानंतर असं वाटतं यार हा फारच, फारच गोड पोरगा आहे. आणि म्हणजे तो कोणाच्याही अद्द्यामध्यात नसतो. त्याला गेम नाही कळत. मान्य आहे. पण आज तो इतका लाडका झालाय सगळ्यांचा, की म्हणजे मला माहित नाही त्याला ट्रॉफीपर्यंत नेतील की नाही किंवा त्याला दिल्यानंतर कदाचित जे दुसरे आहेत, की जे गेम खेळतायत त्यांना वाईट वाटणार. पण आज तो लाडका झालाय यार सगळ्यांचा. बरोबर आहे ना? येस, येस, येस. तर मला तेच म्हणायचं, की सगळ्या प्रकारचे लोक तिथे असतात रे आतमध्ये. त्यामुळे कोणाबद्दल काही बोलण्यात काही पॉइंट नाहीये. आता सगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण जान्हवी किल्लेकर हा एक प्रकार तिकडे आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण एवढ्या सिनियर ऍक्टरच्या अवॉर्ड बद्दल बोलणं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या लोकांनी ज्यांनी अवॉर्ड दिला त्यांना पण क्रिटिसाइज करणं, किंवा काल पॅडी दादाला ह्या बोलल्या त्या की ज्यावेळेस कॉमेडी करायची होती त्यावेळेस कॉमेडी केली नाही आणि आता काय कॉमेडी करताय तुम्ही, म्हणजे अशा प्रकारचे टोमणे मारणं, म्हणजे एका कोण? ज्युनियर ऍक्टर कडून सिनियर ऍक्टरचा इन्सल्ट होतोय असं वाटतंय का तुम्हाला? कोण? कोण? जान्हवी किल्लेकर. कोण जान्हवी किल्लेकर? म्हणजे सॉरी मला खरंच माहित ते नाही बिग यार. बॉसच्या घरात एक मी आलेत आता ना, बघ बिग बॉसच्या घरात हां, एक मी episode आत्ताचा आहे. एपिसोड हां, हा, ऍक्च्युअली त्यामध्ये तुम्ही रितेश एपिसोड भाऊंनी पोस्टर लावलं होतं, त्यांचं पोस्टर त्या. हां, हां. हा, करेक्ट, हा. करेक्ट. हां, तिच्याबद्दल मी पोस्ट पण टाकली होती ऍक्च्युअली. तर येस. करेक्ट, करेक्ट. ती हां, तर ती मला ऍक्च्युअली माहितीच नव्हती यार. म्हणजे मी सीरियल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आली. म्हणजे सीरियल म्हणते, मग मी तिथे सर्च केलं तर मला कळलं तिने एक सीरियल केली आहे. कलर्स मराठीवर वाटतं. तर ती हा, वर्षाताईंना भाग्यश्री म्हटली तुम्हाला असं काहीतरी सिरियल. वर्षाताईंना तिने वर्षाताईंना तिने काय सांगितलं, काय म्हणे, तुम्ही असे केस उडवत मुलांसमोर हा, जाता. हा. हे खूप लज्जास्पद आहे असं नाही वाटत? म्हणजे शी पर्यंत पण नाही. खूपच लज्जास्पद आहे हे. हं? आणि तुम्हाला वर्षाताई मी म्हणणार नाही वर्षाताईंच्याच पूर्ण बाजूनी कधीच. त्या पण थोडंसं मग आगीत ते ओततात. पण ते त्यांची डिग्निटी सोडून वागत नाहीत किंवा बोलत नाहीत. तू मला जर सारखं-सारखं डिवचायला लागलास, कुठेतरी मी सुद्धा बोलणार रे. पण मी माझी माझी जागा सोडून नाही बोलणार. आणि त्या तशाच आहेत. त्या तशा करतायत. त्या बोलल्या, की हो ती काय म्हणाली, "छी, छी, छी, ती असती घाणेरडी ॲक्टिंग माझ्यासमोर नका करू तुम्ही." त्या म्हणाल्या, की "हो मला ॲक्टिंगचे 3 अवॉर्ड्स मिळाले." तिच्या जागी मी हेच म्हणाले असते. तर म्हणे ते शासनाने तुम्हाला ते ज्यांनी कोणी तुम्हाला दिलेत त्यांना पश्चाताप होत असेल, की "अरे आपण यांना कशाला अवॉर्ड दिले." हे बोलण्याचं धाडस ती पोरगी करू शकते. बापरे! म्हणजे ना त्या पोरीबद्दल काय बोलावं आता? माझ्याकडे ना असं तोंड शिवल्यासारखं झालंय. मला जे वाटलं ते मी सगळंच त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. पण मी असं शोधत होते तिचे प्रोजेक्ट, की हिने अजून कुठे-कुठे कामं केलेत. तर मला ती एकच मालिका माहितीये वरची, की ती आता जी जस्ट करून बाहेर पडली आणि इथे बिग बॉसमध्ये आली आहे. सो आपण काय केलंय आणि आपण कोणाबद्दल बोलतोय, ह्याचं भान राखून बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. अरबाज, वैभव, त्यानंतर निक्की, जान्हवी, एक छोटा. निक्कीबद्दल बोलू निक्कीबद्दल? हा, बोला ना, बोला ना. निक्कीबद्दल मी पहिल्या आठवड्यात लिहिलंच, की ती
म्हणजे कसं मराठी एका अभिनेत्रीला मी म्हणजे एक काळ जिने गाजवलाय तिच्याबद्दल असं कसं कोण बोलू शकतं वगैरे सगळं मी त्याच्यानंतर तिला पहिल्या चावडीवर नाही, चावडी नाही, आपल्या काही यावेळेचा भाऊचा धक्का. भाऊचा धक्का. हा तर समजा पटकन चावडी आलं तर प्लीज समजून घ्या, कारण आम्हाला ती सवय लागली बोलायची. पण भाऊच्या धक्क्यावर आपल्या भाऊंनी मस्त धक्का दिला तिला आणि एक व्यवस्थित तिला एक समज दिली, बरोबर आहे. येस. पण त्या दिवसानंतर ती कालच्या एपिसोड पर्यंत, म्हणजे कालचा एपिसोड सोडा तर परवापर्यंत मला ती आवडली. ओके. ती करते जे काय, हे बघ, कांड करायलाच लागतात तिथे, नाहीतर तुम्ही टिकत नाही. हे हे खरं आहे, खरं. पण तिला ना गेम कळतो. तिला करेक्ट माहितीये की काय करायचंय गेम आल्यानंतर. म्हणजे तू अगदी खूप लांबचा नको कालचा विषय घे, जो जी लहान बाळं आली होती, म्हणजे बाळं म्हणजे बाहुल्या दिल्या होत्या त्यांनी, येस, आणि येस. त्यांचं डायपर बदलणं असेल किंवा त्यांना खेळवणं असेल आणि मराठी शब्द वापरायचे तर इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत. हा गेम करेक्ट आहे. असंच सांगण्यात आलं होतं. येस, येस. ए टीम, बी टीम पाडल्या होत्या. तर तिने करेक्ट डोकं चालवलं. ती आणि ती लंगोट बिंगोट बदलायचे, ते लंगोट लपवणं असेल किंवा ते त्या वेळेत पटकन बाळ रडायला लागले म्हणून पटकन ते अंग ओलं करून ते लंगोट घेऊन धावत जाऊन करायचं, तर त्याला अडवणं असेल. ह्या गोष्टी फक्त ना त्या खूप हातापायीवर येतात ना, हे जरासं मला चुकीचं वाटतं. पण डोक्याने खेळते ती पोरगी, एवढं मात्र नक्की. येस, येस. पण तिला जसं परवा रितेश भाऊ म्हणाले की आपले, तू जरा या गेल्या आठवड्यात कमी दिसलीस, तर बाई म्हणजे पुन्हा कालपासून ज्या पेटून उठल्यात, तर कपडेच फेक आणि हे काही आवडत नाहीये. पण ती खेळते छान, तिला सगळी समज आहे, हे 100%. फक्त आता हे काही टक्के तिचे आहेत, हे अशा पद्धतीने वागणं, हे काही पटत नाही. पण मग काही असतात त्यातले सदस्य असे की ते बिग बॉसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी त्या कुठल्याही थरापर्यंत जातात. मे बी तो तिचा एक भाग असेल, खेळाचा भाग असू शकतो. आता आणि घरामध्ये. प्रश्न होता अरबाज आणि हा, हा, हा. वैभव. हा, हा. मी त्यांच्याबद्दल कुठेच काही लिहिलं नाही त्याला, कारण ना मला ते आवडतच नाहीये. ओके. किती आरडाओरड, किती म्हणजे अशक्य बोंबाबोंब. आणि काय रे, मला अरबाज पाटील माहितीही नव्हता. तो आला घरात तेव्हाच मला माहित झालाय. मी तर त्याच्या सोशल मीडियावर जाऊन त्याला अजून चेक पण नाही केलं की तो काय करतोय. पण तो इथे खेळताना जेव्हा तो जेवढा अग्रेसिव्ह म्हणजे होतो किंवा चिडचिड करतो, हे त्याच्या स्वतःसाठी पण म्हणजे पुढे जाऊन हे चांगलं नाहीये. कारण कुठेतरी आपण जेव्हा एवढी चिडचिड करतो ना, दुसऱ्यांना बोलतो जोर जोरात ओरडून, पण स्वतःच्या शरीराला त्रास होत असतो ना त्या गोष्टींचा. येस, येस, येस. हे समजत नाही त्यांना. खेळा ना, खेळायला हरकत नाही. आता आमच्या वेळेला जय होता, विशाल होते, हे दोघे अग्रेसिव्ह होते. पण यांना शांत केलं की शांत व्हायचं. हे म्हणजे थांबवतच नाहीत, नॉनस्टॉप. बरं समोरचा बोलतो तर समोरच्याचा आवाज दाबून त्याच्या वर अजून, म्हणजे बिग बॉसचा सुद्धा आवाज नाही रे त्यांच्या समोर, एवढा आवाज आहे त्यांचा. आणि मग एका पॉइंटला ना ते कानाला असं खूप चिकचिक चिकचिक व्हायला लागते माहितीये. म्हणून मी ह्या दोघांबद्दल कुठे लिहिलं नाही, पण मला माहित नाही ते दोघं. वैभव जरासं त्याच्यापासून बाजूला पडणं, हे जे पब्लिक म्हणते हे खरं आहे. तो अगदीच त्याच्या मागे 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 असतो. इव्हन आता तू जिचं नाव घेतलंस, काय तिचं नाव, जान्हवी, ती सुद्धा त्या निकीला धरूनच चालतीये. येस, येस. कारण मला वाटतं परवाचा एपिसोड, चक्कर येणे, चुगली बोलली जाते. चुगली बोलल्यानंतर पण अरे सर काय बोलताय तुम्ही, असं ते झाल्यानंतर. आणि ते रितेशच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्याला ते नाही आवडलं. तर त्याच्या बोलण्याच्या टोनवरनं कळलं की हॅलो, हे मी क्लिपिंग दाखवू शकतो याची. मला हा विषय काढायचा नव्हता, पण असं असं या शब्दात बोललं, आणि ते खरंच बोललं गेलंय. त्याचे प्रोमो पडलेत बाहेर, हे लोकांना माहितीच नाहीये. हं? ते आत त्यांना कळत नसेल, पण हे बोललं गेले की निक्की सगळं क्रेडिट घेऊन जाते. आणि ती हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रितेशकडनं ओरडा मिळाला, त्याच्यानंतर निक्कीचा चेहरा पडला होता. म्हणजे तुम्ही बाकी काय चाललं होतं त्यांची, अक्षय कुमारची वगैरे मस्करी सोडून द्या, माझं लक्ष पूर्ण ह्या दोघींवर होतं जेव्हा कॅमेरा तिकडे जायचा. निक्कीचा चेहरा पूर्ण पडलेला होता आणि हिचा चेहरा पडलेल्यापेक्षा घाबरलेला होता. येस, येस. घाबरलेला होता की आता अभी मेरी पोल खुल गई, अब मैं क्या करूंगी बॉस. खरंच जर का क्लिप दाखवली तर मी तर गेले.
चुगली बूथ मध्ये पब्लिकनी पण सांगितलं की हो ती अशीच बोलली, तर मी काय करणार? मला जर या ग्रुपमध्ये ठेवणार नाही, ते लोक मला ग्रुपमध्ये घेणार नाही, हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं असं मला वाटतं. आणि ते दिसतच होतं, लोकांनाही तेच वाटते. मग शांत झालं सगळं. ब्रेकमध्ये अचानक पॅनिक अटॅक, रडून रडून येऊ शकतो कधी कधी. खूप भरून आल्यानंतर एका पॉइंटला चक्कर. मी म्हणत नाही ते सगळं नाटक आहे. मेडिकल रूम पर्यंत उचलून न्यावं लागलं जर इथपर्यंत जर वेळ गेली. पण त्याच्यानंतर मग अर्धा पाऊण तासानंतर तुम्ही बोंजोलिकावर डान्स करू शकता. मग थोडस हे या गोष्टी पटत नाहीत. त्याच्यानंतर परत शेवटी जाता जाता तो म्हणतो की चलो बाय, छान खेळा. आणि हो, आपल्या यावेळेचा टीआरपी सगळ्या म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात हायेस्ट टीआरपी वगैरे. तर त्याच्यानंतर पण जी रिॲक्शन होती, हे जे होतं ना एवढं, मला जर आत्ता पॅनिक अटॅक येऊन गेलाय, मला जरा पण ताकद नाही माझ्या अंगात, मला आनंद होईल, इतकं नाही होणार ना असं. मला बीपीचा त्रास आहे, मला माहितीये काय लेवलला जातो आपण. म्हणजे बीपी हाय झालं तरी आणि एकदम म्हणजे बीपी शूट झालं किंवा बीपी एकदम उतरलं तरी तो दिवस म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यापर्यंतची वेळ येते, एवढा त्रास होतो मला पण. येस येस. पण दुसऱ्या क्षणाला असं. तर मग हे मलाच नाही, हे मी जे पाहिलं, मला जे वाटलं ते मी बोलले आणि ते मी लिहिलं. आणि मला वाटतं मी जे बोलते तेच सोशल मीडियावर प्रत्येक तुम्ही जर वाचलत किंवा काही, तर पब्लिक सुद्धा हेच म्हणतेय. सोशल मीडियातून यावेळेस बरेच लोक आलेले आहेत, टीव्ही सेलिब्रिटी पण हो. आहेत. एक वेगळाच ग्रुप पडत चाललेला आहे सोशल मीडियाचा ऑलमोस्ट. अंकित आहे, डीपी असेल तिकडे, त्याच्यानंतर अभिजित सावंत सारखा मोठा सेलिब्रिटी आहे. अभिजित पण खूप छान खेळतो हा, यार, खूपच त्यांची एक छान टीम खेळतो झालेली तो आहे. व्यवस्थित. पण त्या टीम कडून त्यांना अं, तसा विरोध होताना दिसत नाहीये. म्हणजे ज्या तुमच्या सीझनला व्हायचं, विशाल आणि जयचं जे हे व्हायचं, ते ह्या सीझन मध्ये हा. होताना दिसत नाहीये. तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्या टीमचा खेळ कसा वाटतो? नाही नाही, हे बघ, त्या टीमचा खेळबद्दल, तर कालच्याच खेळाबद्दल, ते काय करतात ना, जे लिहून येतं बिग बॉस कडनं त्याला फॉलो करतात. ते हम्म. कुठेही ना, त्यांना गेम. आता त्यांना हे ते म्हणतात की तुम्ही लंगोट कसं लपवू शकता. अरे, ही बरोबर आहे, गेम आहे तो, ती लपवणार लंगोट का तुमचे पैसे चोरणार ते. हा गेमच आहे. आता हे मला पण का, आता मी जर बाहेरून एक फक्त सदस्य म्हणून घरात एक पब्लिक म्हणून बोलली असे, पब्लिक फिगर म्हणून, तर कदाचित मी चुकीची असते. पण मी आतमध्ये जाऊन आल्यानंतर मला गेम खेळायला खूप उशीर लागला, मी बाहेर पडले. ठीक आहे, बरं ठीक आहे, त्याचं मला दुःख नाही. पण म्हणून आता मी काल जेव्हा एपिसोड बघितला, तर ते काय करतायत, जे लिहून दिलं ना तेवढंच करतायत. म्हणजे आपल्याला बिग बॉसनी सांगितलेल्या आदेशानुसारच वागायचं, त्याच्या विरोधात जाऊन काही करायचं नाहीये. पण त्यांना हे कळत नाहीये की आपण सुद्धा हे या गोष्टी करायला पाहिजेत. की ती जसं बसून निकी म्हणाले की हो, तुझी मम्मी छान आहे, हो छान आहे, एकदम ब्युटिफुल आहे. ती पटकन बोलली अंकिता ब्युटिफुल आहे, बोलते हा बोलली बोलली बोलली. तिचं चुकीचं नाही, ती करेक्ट करतेय. पण हेच त्या टीम मधले लोक काहीच करत नाही तिकडे. त्यांना त्यांना हे अजून कळत नाहीये की एक्झॅक्टली काय करायचंय, हे रूल मोडण्यासाठी यांचं काय करावं लागणार आहे ते. काही लोकांचा असा आरोप आहे की घरामध्ये काही लोक दादागिरी करतात, गुंडगिरीची भाषा करतात. काय वाटतं, गेमच्या नावाखाली अशी दादागिरी करणं, मी बघतोच, हेच करतो, माझ्या नादाला लागायचं नाही, मी असंच करणार, माझं हो. काय करायचं ते करा, असे जे शब्द वापरले जातात, म्हणजे तुमच्या सीझनला पण झालेलं आहे ह्या गोष्टी. पण ह्या सीझनला थोडंसं जास्तच होतंय. काय वाटतं तुम्हाला की यावेळेला गेम गेम हे माहित करायला सांगतो का, हे मनाचं आहे यांच्या? नाही. माहित नाही, मला असं वाटतं की ह्या सगळ्या जणी ना गेमसाठीच करत असतील. एवढ्या या लेवलला कोणी बाहेर बोलत नसेल. पण तुम्ही सतत दिसणं फार गरजेचं असतं पब्लिकच्या समोर. आणि त्या घरात जोपर्यंत कांड होत नाही, जसं एखादी मालिका ज्याच्यामध्ये एक व्हॅम्प असते, एक सासू असते किंवा एक कोणतरी विलन असतो, जोपर्यंत ते काही कांड करत नाही तोपर्यंत ती सिरियल पुढे जात नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्विस्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती मालिका लोकांना आवडत नाही. बरोबर आहे. पटत असतात गोष्टी की आपल्याला हे असं कुठे असतं का, पण तरी सुद्धा पाहतात, लोक पाहतात. तसंच इकडे आहे की बहुतेक याच्यासाठी ते मे बी करत असतील. पण ते कुठल्या लेवलला जाऊन किती एका लेवल किती क्रॉस करायची, बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे, शब्दांच्या मर्यादा असल्या पाहिजेत, मला असं वाटतं. पण ते सगळंच क्रॉस केले जाते. म्हणून ना मला आमच्या सीझनला पण सगळे होते छान, 2 ग्रुप होते, 2 ग्रुप आपोआप झाले होते ते. माझं जसं तू मगाशी म्हणालास, सोनालीचं माझं खरंच नाही पटलं. पण मला ती ना हे जे आता बोलतायत ना, असं ती मला कधीच बोलली नाही बरं का, कधीच बोलली नाही.
म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन. तिला माझं पटलं नसेल, ती कॅमेऱ्यासमोर जाऊन ही काय बाई असं वगैरे ते सगळं मी बघितलं. पण हे जे बोलतायत ना, इतक्या खालच्या थराला जाऊन ती कधीच बोलली नाही. एवढं मात्र मी मान्य करते. तर आता यावर्षी आहेत रितेश भाऊ आणि पहिले हं. होते MM सर, महेश मांजरेकर. मांजरेकर सर. काय फरक वाटतोय? अ, रितेश बद्दल मी काय बोलणार बापरे, तो हिंदीतला मोठा कलाकार आहे. पण हां, तो जर त्याच्या बाजूने विचार केला तर तो चांगलंच करतोय. म्हणजे मला थोडी शंका होती, की मराठीचं थोडंसं त्याचा आहे, म्हणजे त्याची तेवढी कमांड नाहीये. हम्म. सो तो काय करेल? पण तो छान बोलतोय म्हणजे, असं नाहीये. पण मला नक्कीच कदाचित आम्ही त्या फेजमधनं गेलोय म्हणून, पण मांजरेकरांचा ना एक धाक वेगळा होता. हम्म. शनिवार उजाडला आणि आम्ही तयारीला लागलो, की आता काय आणि समोर बसलो ना सोफ्यावर, जसं ते सुरू व्हायचं म्हणजे ना खोटं नाही हे अतिशयोक्ती नाही. पोटात गोळा यायचा, की आज कोणाला कशाबद्दल काय ऐकावं लागणार आहे. आणि ते बोलायचे पण होते ना, ते ते ना सांभाळून पण घ्यायचे, पण त्यांच्या बोलण्यात म्हणा किंवा माहित नाही, तो दरारा होता यार. मतलब भीतीच वाटायची. रितेश पण बोलतो छान, छान करतोय. पण कदाचित जसं तर तो आधीच म्हणजे काय माहितीये का, खरडपट्टी ठिकाणी खूपच मलम लावायचं. मग ते समोरच्याला ना अ, काय म्हणतात, अच्छा म्हणजे आपण चांगलंच करतोय असं ते कळत नाही की आपण कुठे चुकतोय. येस चुका येस. दाखवल्यानंतर जर मलमपट्टी केली ना लगेचच, मांजरेकर पण करायचे, पण त्यांची स्टाईलच वेगळी होती. खरंच. म्हणजे किती कलाकार तिथे समोर बसून रडलेत रे. ते गेल्यानंतर पण आम्ही रडायचो. म्हणजे भीती वाटायची आम्हाला. मला ते सांगायचे, की "काय? कुठे आहे सुरेखा? कुठची पुढे दिसत नाही." आतमध्ये तुम्हाला कळत नाही. आम्ही म्हणतो, "दिसत नाही म्हणजे एवढे कॅमेरे दिसत नाही." तर ते कसे हिंट देतात, काय करतात ना ह्याच्यावर विचार करायचा कसा, हे बाहेर येऊन जेव्हा आपण एपिसोड बघतो तेव्हा कळतं, अच्छा म्हणून बोललं गेलंय. हम्म. तर हां, रितेश त्याच्या बाजूने ओके आहे, छान आहे. तो छान करतोय. कदाचित थोडंसं ज्या भाषेचा मला गंध नाहीये जास्त किंवा माझ्याकडे ती बोलली जात नाही. त्यामुळे मी कधी पण बोलताना त्या गोष्टींचा विचार करून थोडंसं हातचं राखून बोलेन. असं येस होतंच ना. येस. तर ते मे बी ते त्याच्यामुळे असू शकतं. ओके, बिग बॉस तर ठीक आहे आता. पण तुम्ही काय नवीन घेऊन येणार आहे लोकांसाठी? तुमचे काय येणारे प्रोजेक्ट काय आहेत? त्याबद्दल पण जाणून घ्यायचंय आम्हाला. माझ्याकडे आता 2 प्रोजेक्ट आलेले आहेत. हम्म. स्टारचा एक आहे आणि झीचा एक आहे. पण हम्म. त्या दोन्हीमध्ये मला असं स्वतः एक कलाकार म्हणून असं वाटतं, की मी ते नाही करू. ओके. आणि मग काय होतं, की काहीतरी घ्यायचं, काहीतरी म्हणजे हम्म. देणारे काय रोल अगदीच असे नसतात. पण आणि नेमकं नंतर चांगलं आलं, तर ते सोडावं लागायचं. कारण आपण हम्म. अडकतो एखादी हम्म. मालिका घेतल्यानंतर. आणि हल्ली तुला माहितीये वाहिन्यांचे सुद्धा असं असतं, की या चॅनलवर करतोय, तिकडे नाही असं वगैरे ते खूप असतं. सो या सगळ्याच गोष्टी सांभाळायचं. तर म्हणून मी जरा थांबलीये, की माझ्याकडे एक चांगलं प्रोजेक्ट यायची मी वाट बघतेय. एक आहे पाईपलाईनमध्ये, पण जोपर्यंत कन्फर्म होत नाहीत समोरनं किंवा ओके. चॅनलकडनं, तोपर्यंत मी या गोष्टीचा कुठेही उल्लेख करणार नाहीये. येस. ओके. ओके. सो थँक यू व्हेरी मच मॅम. तुम्ही एवढ्या मन मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि नेहमीच तुमच्याबरोबर गप्पा मारायला खरंच जास्त आवडत असतं. आणि तुमचा हा दिलखुलास जो अंदाज आहे तो सगळ्या प्रेक्षकांना आवडतोय. बिग बॉसच्या घरातलाही आवडला होता आणि बाहेर ज्या चर्चा करतात ते आवडतं आणि जे सोशल मीडियावरती लिहिताय खास करून ते सुद्धा आम्हाला अरे, खूप जास्त जाता-जाता आवडतं. एवढं नक्की सांगेन, मला सुद्धा जे चहा चपातीवरनं ट्रोल केलं गेलं. म्हणजे मला पहिले झालं, की का मला कळत नव्हतं. पण मग तो एपिसोड बघितला. पब्लिकचे त्याच्यामधले खालचे कमेंट्स वाचले, की "तू चहा चपातीच बनवत आणि हे, मग एवढं खायचं होतं, तर तूच बनवायचं होतं." आता काय आहे, मी ते झालं तिने तिने नाही म्हटल्यानंतर चहा चपातीच खाल्ली आम्ही. मीरा आणि मी दोघींनी मिळून चपात्या लाटल्या, चहा चपातीच आम्ही दोघींनी पण तेच केलं. पण ते दाखवलं पण नाही. आम्ही ते दाखवलं नाही. त्यामुळे पब्लिकला मी कधीच नावं ठेवत नाहीत. कारण आम्ही पब्लिक फिगर आहोत. त्यांना पूर्ण अधिकार आहे आमच्याबद्दल बोलण्याचा. पण होतं असं, की जे 1.5 तासात दिसतं त्याच्यावरनं तुम्ही जज करता कुणालाही. तर असं करू नका. निदान. ओके. सो थँक यू व्हेरी मच मॅम. असंच बोलत राहा, असंच आनंदी राहा आणि असंच व्यक्तही होत राहा. परत एकदा भेटूया, परत योग आल्यावर नवीन इंटरव्ह्यू बरोबर. थँक यू व्हेरी मच. येस. थँक यू. थँक यू सो मच तुषार. थँक यू.